Next point is user thread. User thread means what exactly? Means a particular threads are created बाय अ युजर्स. म्हणजे जो एखादा थ्रेड असेल तो थ्रेड कोणी क्रिएट केला असेल, युजरनी क्रिएट केला असेल त्याच्या स्वतःच्या लेवलवर आणि तो इम्प्लिमेंट केला असेल, दॅट इज एक्झॅक्टली युजर थ्रेड. म्हणजे थ्रेड जे आहे ते युजर क्रिएट करू शकतात किंवा कर्नल पण तयार करू शकतात. आता कर्नल कसे तयार करणार थ्रेड्स आपण नंतर बघायचं पुढच्या लेक्चर्समध्ये. सध्या काय बघायचं आपल्याला युजर थ्रेड. म्हणजे थ्रेड कोण तयार करणारे? युजर तयार करणारे त्याच्या स्वतःच्या लेवलवर. अँड दॅन आफ्टर क्रिएशन ऑफ अ थ्रेड दॅन इम्प्लिमेंटेड प्रॉपरली अँड सक्सेसफुली बाय युजर्स, दॅट इज एक्झॅक्टली अ युजर थ्रेड. नाव आता प्रश्न असा आहे की हा युजर थ्रेड करण्याची गरज काय, कधी तयार करतो हा? समजा एखादा प्रोजेक्ट तयार केला असेल, ठीक आहे, तो पूर्ण प्रोजेक्ट तुम्ही ॲट अ टाइम थोडून एक्झिक्यूट करणार आहे. तुम्ही पहिले त्याचं एक मॉडेल तयार करणार, मग दुसरं मॉडेल, मग तिसरं मॉडेल, म्हणजे स्टेप बाय स्टेप तुम्ही तो प्रोजेक्ट काय करणार तुम्ही एक्झिक्यूट करणार आहे. दॅट इज एक्झॅक्टली थ्रेड वाईज एक्झिक्युशन्स. ठीक आहे, म्हणजे एक मोठा प्रोजेक्ट असेल, त्या मोठ्या प्रोजेक्टवर तुम्ही काम करताय, तर पहिला एखादा मॉडेल तयार केला असेल, मग दुसरं मॉडेल, मग तिसरं मॉडेल, म्हणजे स्टेप बाय स्टेप. ओके, म्हणजे पहिलं मॉडेल एक्झिक्यूट केलं, मग दुसरं मॉडेल एक्झिक्यूट केलं, मग तिसरं मॉडेल एक्झिक्यूट केलं. ॲट ए टाइम तुम्ही पूर्ण प्रोजेक्ट एक्झिक्यूट नाही करू शकत. ओके, वेन एवर पर्टिक्युलर युजर जस्ट फोकसिंग ऑन द each and every modules properly and successfully one by one, that is exactly a user threading concept. Okay, now second example is that समजा एखादी वर्ड फाईल असेल किंवा एक्सेलची फाईल असेल. आता वर्ड फाईल तुम्ही तयार केली असेल, तुम्हाला समजलं त्या वर्ड फाईलमध्ये जे कंटेंट्स आहे ते एका फाईलमध्ये बसत नाही. ओके, मग तुम्ही अशा वेळेस काय करणार, मग दुसरी फाईल तयार करणार. ओके, म्हणजे त्या फाईलचे कंटेंट जर एका फाईलमध्ये बसत नसतील तर तुम्ही दुसरी फाईल तयार करणार किंवा दुसरं पेज तयार करणार खाली, किंवा तिसरं पेज तयार करणार खाली. म्हणजे एका फाईलमध्ये नंबर ऑफ पेजेस असतात, बरोबर की नाही? एक फाईल म्हणजे एक प्रोग्राम, म्हणजेच एक प्रोसेस. ओके, त्या फाईलमध्ये जे काही कंटेंट असतील ते एका फाईलमध्ये जर मॅच होत नसतील, फिट होत नसतील, तर तुम्ही दुसरं पेज यूज करणार. दुसऱ्या पेज बसत नसतील ते कंटेंट तर तुम्ही तिसरं पेज यूज करणार. जेव्हा पर्टिक्युलर युजर्स प्रॉपरली आणि सक्सेसफुली नंबर ऑफ पेजेस तयार करतो, ते प्रत्येक पेज काय आहे? थ्रेड आहे, एक पार्ट आहे त्या पर्टिक्युलर फाईलचा, त्या पर्टिक्युलर प्रोग्रामचा. ओके, म्हणजे जेव्हा एक पेज एक्झिक्यूट होणार, मग दुसरं पेज एक्झिक्यूट होतं, मग तिसरं पेज एक्झिक्यूट होतं. जेव्हा सर्व पेजेस एक्झिक्यूट होतात, दॅन ऑब्व्हियसली ती पर्टिक्युलर फाईल एक्झिक्यूट होते आणि ती रन होते. ओके, दॅट इज एक्झॅक्टली युजर थ्रेडिंग कन्सेप्ट. म्हणजे प्रोजेक्टचे रिलेटेड असेल, एक्सेल फाईल असेल, वर्ड फाईल असेल, PPT असतील, पेंटची फाईल असेल, म्हणजे कोणती पण एखादी गोष्ट असेल मशीन्समध्ये, ती जर एका ॲप्लिकेशन्समध्ये किंवा एका पेजेसमध्ये जर मॅच होत नसेल, तर ऑब्व्हियसली तुम्हाला दुसरं पेज तयार करायला लागत असेल, दुसरं मॉडेल तयार करायला लागत असेल, एखादं म्हणजे दुसरं मॉडेल तयार करायला लागत असेल, दुसरं पेज तयार करायला लागत असेल. दॅट काइंड ऑफ अ सिच्युएशन्स आर हॅपन्स इन द मशीन. दॅट इज एक्झॅक्टली अ युजर थ्रेड. म्हणजे युजर स्वतःच्या लेवलवर नंबर ऑफ पार्ट्स तयार करतो, नंबर ऑफ थ्रेड्स तयार करतो. ते करून झाल्यानंतर ते प्रत्येक पार्ट, तो प्रत्येक थ्रेड हा एक्झिक्यूट होतो. That is exactly a user threading concepts. When the user just use a user thread properly and successfully on his level, then he can use some libraries. Which libraries? POSIX, P, Maxi, Solaris 2UI. That are exactly libraries he can use in the machines. These libraries are depend on the OS. Which kind of OS are exactly available in the machine. Sometimes Windows, sometimes Linux, sometimes Solaris, sometimes Max. म्हणजे तो कोणती OS यूज करतो मशीन्समध्ये, त्या OSच्या रिलेटेड ती लायब्ररी तयार होते मशीन्समध्ये. in which conditions? Whenever user just create a number of threads on his level, then okay, this is exactly a threading diagram. Okay, this is exactly thread, and here is a user space and here is a kernel space. मी इथं दोन शब्द लिहिले नाहीये. इथं कोणता स्पेस आहे? युजर स्पेस. इथं कोणता स्पेस आहे? कर्नल स्पेस. इथं काय? CPU आहे. ओके, दिस इज एक्झॅक्टली अ सिंपल डायग्राम ऑफ युजर थ्रेड्स. हियर इज अ नंबर ऑफ थ्रेड्स आर क्रिएटेड. हियर इज जस्ट अ सिंपल प्रोग्राम और पर्टिक्युलर फाईल. म्हणजे हे नंबर ऑफ थ्रेड्स तयार झाले ते. त्या प्रत्येक थ्रेडला इथं काय झालेलं आहे? युजर स्पेस तयार केला. स्पेस इथं काय? कर्नल स्पेस आहे, म्हणजे काय? मशीनचा स्पेस आहे. आणि इथं CPU आहे. देयर इज अ सिंपल फिगर ऑफ a user threads. Okay, now focus to here advantages. Now first advantage is not require kernel mode privileges. Whenever particular user just create a number of threads on his level, that time he is not require a kernel mode.
म्हणजे जेव्हा एखादा युजर नंबर ऑफ थ्रेड्स तयार करतो त्याच्या स्वतःच्या लेवलवर, त्यावेळेस त्याला कर्नल मोडचं प्रिव्हिलेजेस म्हणजे कर्नल मोडचं टेन्शन नसतं, कर्नल मोड त्याला लागत नाही त्या मोमेंटला, त्या सिच्युएशनला. नेक्स्ट पॉईंट इज अ फास्ट क्रिएट अँड मॅनेज. युजर थ्रेड हे कसे असतात, फास्ट क्रिएशन अँड विथ प्रॉपर मॅनेजमेंट. Next advantage is a not required modification in OS. Whenever particular user just create a number of threads, number of parts of a particular program, particular file, particular projects on his levels in the machines, that time not required a modification in the OS. ओके, म्हणजे OS मॉडिफिकेशनची गरज नसते जेव्हा युजर स्वतःच्या लेवलवर थ्रेड तयार करतो त्यावेळेला, त्या मोमेंटला. नेक्स्ट पॉईंट इज अ सिंपल रिप्रेझेंटेशन. हे कसं एकदम सिंपल रिप्रेझेंटेशन आहे, सिंपल मॅनेजमेंट आहे. नेक्स्ट ॲडव्हान्टेज. अँड दॅन लास्ट वन इज अ मॅक्स परफॉर्मन्स. म्हणजे हा नंबर युजर थ्रेड कसा देतो आपल्याला, नंबर ऑफ मॅक्स परफॉर्मन्स प्रोव्हाइड करतो. म्हणजे प्रत्येक वेळेला आपण जेव्हा एखादी फाईल तयार करतो, वरची फाईल असू द्या, तर त्याचा कंटेंट्स बसत नसेल तर दुसरं पेज तयार केलं, तिसरं पेज तयार केलं, तर म्हणजे आपल्याला मॅक्झिमम परफॉर्मन्स भेटतो, मॅक्झिमम आउटपुट भेटतं फ्रॉम the program, from the file. But in which conditions, whenever we just create a number of parts, number of threads, that times. Okay. And last is a portability. Portability means what? We can use any kind of a machines, any kind of a configuration of a machines, or any kind of a OS. That is exactly a portability concept. Now here are just disadvantages. Which are exactly disadvantages? If a user level thread is blocked, then the entire program process block. म्हणजे काय एक्झॅक्टली लक्ष द्या व्यवस्थित. जर मी एखादी फाईल तयार करतोय, एक वरची फाईल असू द्या किंवा एखादा प्रोजेक्ट असू द्या किंवा एखादा प्रोग्राम असू द्या, समजा एखादी फाईल आहे, वरची फाईल आहे, त्या वरची फाईलमध्ये समजा त्याच्यामध्ये 4 पेजेस मी तयार केले. किती पेजेस तयार केले? 4 पेजेस. तर पहिलं पेज तयार केलं, दुसरं पेज तयार केलं, तिसरं पेज तयार केलं, चौथं पेज तयार केलं. ठीक आहे. प्रत्येक पेज म्हणजे काय, थ्रेड्स आहे. जर पहिलं पेज जर एक्झिक्यूट झालं नाही, पहिलं पेज काय रन झालं नाही, तर खालची पेज रन होणार आहे का? नाही. दॅट इज एक्झॅक्टली त्यावेळेस दॅट इज एक्झॅक्टली डिसएडव्हान्टेज. म्हणजे ती पूर्ण फाईलच का होणार नाहीये, एक्झिक्यूट होणार नाही, तो पूर्ण प्रोग्रामच एक्झिक्यूट होणार नाहीये. समजा प्रत्येकाला आता त्याच्यानंतर समजा मी एखादा प्रोजेक्ट तयार केला. ठीक आहे. तर प्रोजेक्टमध्ये पहिलं मॉड्यूल आहे, दुसरं मॉड्यूल आहे, तिसरं मॉड्यूल आहे. समजा दुसरं मॉड्यूल ह्या पहिल्या मॉड्यूलवर डिपेंड असतं, तिसरं मॉड्यूल हे दुसऱ्या मॉड्यूलवर डिपेंड असतं. जर पहिलं मॉड्यूलच माझं एक्झिक्यूट झालं नाही, तर मग दुसरं मॉड्यूल एक्झिक्यूट होईल का? तिसरं मॉड्यूल एक्झिक्यूट होईल का? जर अशी सिच्युएशन अकर झाली तर पूर्ण प्रोजेक्टच आपलं एक्झिक्यूट होणार नाहीये. ओके. म्हणजे युजर लेवलमध्ये हा खूप मोठा डिसएडव्हान्टेजेस आहे. जेव्हा मी नंबर ऑफ थ्रेड्स तयार करतो तर प्रत्येक थ्रेड हा एक्झिक्यूट होणं गरजेचंच आहे, कंपल्सरी. जर पहिला थ्रेड एक्झिक्यूट झाला नाही, जर दुसरा थ्रेड एक्झिक्यूट होणार नाही, तिसरा पण होणार नाही, मग एंटायर प्रोग्राम, एंटायर प्रोसेस, एंटायर प्रोजेक्ट, एंटायर फाईल आर नॉट एक्झिक्युटेड. ओके. दॅट इज एक्झॅक्टली बिग ॲडव्हान्टेजेस, बिग डिमेरिट्स in the user thread. Now last part is not used in a multiprocessing. User thread are not used or not needed used in a multiprocessing. Okay. म्हणजे in the machine sharing असेल किंवा in the networking or in the multiprocessing, not use a user thread. Okay. This is exactly a simple explanations of a user thread. Okay.